गुड मॉर्निंग गाईज. आता जस्ट उठले, आता फ्रेश होते आणि मग नंतर आपण भेटूया. आता मशीन लावते आणि एकीकडे ठेवलाय चहा. चहा पिऊन झाल्यावर सगळे भांडी झाडू पोछा सगळं आवरते आणि मग चालली मेडिकलला. आणि भाजी झाली आहे डन. आणि अंशू बघा भांडी घासून घेते. घरातली सगळी कामं आवरून चालले माहेरी 1 दिवसासाठी. मी चाललो मामाकडे. आम्हाला अंशूचा पप्पा चालले आम्हाला स्टेशनला सोडायला आले मला आणि अंशूला. नंतर खाली प्लॅटफॉर्म पर्यंत त्याही मला सोडलं बसून दिलं आणि नंतर ते गेले मेडिकलला. चालू आणि त्याचे प्लॅटफॉर्ममध्ये जरा जास्तच मस्ती झालं होते. पर्स खेचत होता काय नंतर नंतर खिडकीमध्ये उभा राहिला आणि मग त्या खिडकीच्या जाळ्यांना तोडलं. मग त्याला घेतलं. मग आम्ही उतरलो आणि मग आणि मग गेलो मावशीच्या घरी. त्या मावशीच्या बाबूला बघितलं. बाबू मस्त आहे. बाबूला बघून मग आम्ही गेलो मामाकडे. ओला बुक केली. मग ओलामधून आम्ही गेलो मामाकडे. हार्डली 10-15 मिनटं लागले. तिथून जवळच होता. आणि रिक्षा चालू असताना तो रिक्षावाला सांगत होता का त्याला पकडा पण याची मस्ती कमी मामाकडे पोचला. आजीला भेटवणार आहे. आजीला आपण माझ्या लहानपणीच्या काही गोष्टी विचारू. आजी, माझा स्वभाव कसा होता लहानपणी? लय मस्त. माझा स्वभाव कसा होता ते नीट सांग ना. मस्त आहे काय? मस्त कोणीही सांगेल. तू काय सांग माझ्याबद्दल काय चांगलं. तुला मी आवडते का नाही? अगं मला खूप आवडते तू. तुम्ही लय पहिले हात पप्पा कामाला जायचं, मम्मीच कामाला जायची. मग तुम्ही इकडं तिकडं फिरायची. आणि लहानपणी आमची तर होती. मग पप्पा तुझे कामाला जायला लागले, मम्मी कामाला जायला लागली. तुम्ही इथं तिथं बसायची. मग तुमच्यासोबत कोण नव्हता. बारीकपणी हाल काढलं तुम्ही. आता मोठी झाली तुम्ही. हुशार दातापाताला लागली. असा झाला त्या. नातवंडांमध्ये कोण आवडतो? मी आवडते का तुझी नातवंड आवडतात? अगं लेकी मला समधी सारखी माझ्यावरती दुधा भेट नाही की. मम्मी तुला आवडत नाही का? म्हणजे अगं लेकी माझ्या पोरांची सारखी ना पोरीची सारखी. तुला तुझ्या पोरांचीच आवडतात म्हणजे ही गोष्ट खरी आहे. नाही का लेकी? मग नाही. ऍक्च्युली सांगू का, आमची नानीला लय कॉमेडी करते. तिची कॉमेडी ऐकाल ना तर तुम्ही पण असाल. मी नानीच बोलते ना. आजी एक बोलायचं आहे. तू माझी नानीच आहेस ना. हो ना, नानी जगदुनियाची नानी. जगदुनियाची नानी काय? नानीच. मग नाना नानी आहेत चांगले. शेवटी आजी आजोबा कोणाचे आहेत? माझेच ना. आता मी माझ्या आजोबाला भेटवते. माझा आजोबा आता नुकताच बरा झालाय तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने. नाना, तुझी तब्येत कशी आहे आता? आता बरी आहे. स्पेशली मी नानाला भेटण्यासाठीच मी तिकडून इकडे आली आहे. आता तुझी तब्येत ठीक आहे ना? ठीक आहे. हा, आता तुझ्या पोटात दुखतंय का? नाही दुखत. हा, चाल. तुला जेवण मजबूत जातो का? बरं जातं जेवण. बरं जातं. आता तुला जास्त कुठला त्रास होतो का? पहिल्यापेक्षा जरा बरं आहे का अजून दुखतंय? नाही, पहिल्यापेक्षा लय बरं आहे. तुम्ही गोळ्या टायमावर घेता का? घेतो. आणि दवाखान्यात महिन्यातून एकदा जाता ना? हो. मी आजीला तर विचारलं माझा स्वभाव कसा होता. आता मी माझ्या आजोबाला विचारतो. आजोबाची मी आवडती नाते हे तर मला माहित आहे. नाना, माझा स्वभाव कसा आहे? चांगला होता. चांगला होता ना? चांगला आहे सांग. चांगला आहे. नाना, मी पहिल्यांदा मस्ती करायची का? मस्ती करायची. कमी शांत होती? शांत होती. तू मस्ती करायची पण बोलतो ना शांत पण होती. नेमकी मी होती काय? बोलल्यावर लगेच फिरत होती मागे. मी घरात काम करायची का? करायची ना. मी घरात काम करायची म्हणजे मी आता माझ्या माहेरी आले आणि माझ्या मम्मी पप्पाचा काय व्यवसाय आहे ते तुम्हाला दाखवते. पप्पाची कॅन्टीन आहे आणि आम्हाला एवढं जेवण लागते. हे बघा, यात भाजी आहे, ती गरम आहे. आणि ते पॅक झाल्यावर दाखवते किती डबे आहेत. सहसा नाही दाखवायला भेटणार. मी आता सध्या बाहेर जाणार आहे. नंतर मी तुम्हाला दाखवेल का आमचे किती कॅन्टीनला डबे जातात. सहसा मम्मी किती डबे जातात का? 250. पहिल्यांदा जास्त होतं पण काही लोकांनी काड्या घातल्या त्यामुळे थोडे कमी झाले.
होतील. आमचा टेस्ट आणि क्वालिटी चांगली आहे ना, त्यामुळे आमचे डबे कुठे जात नाही सहसा. आमच्या धंद्याला 15 वर्ष झाली. 15 वर्षापासून आमच्याकडे 250-300 डबे, म्हणजे स्टार्टिंगला कमी होते पण आता चांगले आहेत, बऱ्यापैकी चांगले आहेत. माझी मम्मी आणि पप्पा खूप कष्टाळू आहेत. एवढे कष्ट केलेत ना, कधी त्यांना एक दिवस पण कॅन्टीनला सुट्टी घ्यायला भेटत नाही. माझ्या मम्मी पप्पांनी आयुष्यभर कष्ट केलेत आणि मला त्यांनाच यापुढे मी स्वतः त्यांना चांगली लाईफ देण्याचा प्रयत्न करेन. त्याच्यासाठी थोडा वेळ जाईल. मी पण सध्या स्ट्रगल करते आहे, पण एका दिवसानंतर मी माझ्या मम्मी पप्पाला ते सगळं देईल जे त्यांना पाहिजे. पप्पांनी कधीच मला कुठल्याच गोष्टीची कमी नाही पडून दिली. मी बोलली ना मला आत्ता हे पाहिजे, तर मला दुसऱ्या क्षणाला ती गोष्ट भेटते. माझ्या पप्पांनी मला फुलासारखं जपलं आहे. म्हणजे कधीच मला कुठल्याच गोष्टीचे आत्ता पण इवन का मला हे पाहिजे म्हणजे पाहिजे, आणि त्याच दिवशी रात्रीपर्यंत माझ्या हातात असते ती गोष्ट. आणि हे नेहमीच आहे, प्रत्येक मुलीचे आईबाप त्याच्यावर जीव करतात, पण माझे मम्मी पप्पा, प्रत्येकाला असं वाटतंच का तिचे मम्मी पप्पा खूप करतात. माझी मम्मी पण, माझ्या मम्मीला सांगितलं मला हे पाहिजे तर ती पण काही करेल, पण मला त्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी ती गोष्ट देईल. म्हणून मला त्यांनी जे माझ्यासाठी केलं आहे ना, तेच मला ह्यापुढे, सध्या मी स्ट्रगल फेसमध्ये आहे. एक दिवस माझा पण येईल आणि त्या दिवशी मी माझ्या मम्मी पप्पा आणि माझ्या काका काकींनी पण माझ्यासाठी, सगळेच काका काकी, माझे 3 काका काकी आहेत, त्यांनी पण माझ्यासाठी खूप सारे कष्ट घेतलेत. मी जेव्हा कॉलेजला होते म्हणजे तिन्ही पण काका माझे मला घ्यायला यायचे, सोडायला यायचे. माझ्या मम्मी पप्पांनी केलं आहे ना, तेवढंच त्यांनी पण माझ्यासाठी केलं. ज्यावेळेस माझे चांगले दिवस येतील ना, त्यावेळेस मी कधीच त्यांना विसरणार नाही, कारण का त्यांनी माझ्यासाठी तेवढं केलं आहे. आणि सगळ्या मुलींना अशी फॅमिली भेटो, माहेरची तरी. माझे काका काकी, माझे मम्मी पप्पा, एकत्र कुटुंब आहे. काही कारणास्तव प्रत्येक घरात थोडे छोटे मोठे हे होतातच विवाद, तसं आमचं पण आहे, पण आमचं एकत्र कुटुंब आहे आणि मला ते खूप आवडतं. मला एवढं कष्ट करायचं आहे ना का माझी मम्मी पप्पा ज्या गोष्टीवर हात ठेवतील ना, ती गोष्ट मला घ्यायला पैसे बघायची गरज नाही, ती किती पण मोठी असू दे. आणि माझे मम्मी पप्पा आहेत तसेच माझे काका काकी आहेत. माझे तिन्ही. बाबू कुकर कमी पडतो ना, इथे येऊन झाल्या घेतो खायला. नंतर पप्पानी माझ्यासाठी पिझ्झा आणलेला, मग तो पिझ्झा खाल्ला आम्ही, मस्त होता. नंतर अंशूला खेळवायला मनोदीने अंशूला खूप वेळ खेळवला. अभ्यास करते ना, म्हणजे आम्हीच गेलतो त्यांच्या घरी, तो मस्त दीदी सोबत खेळत होता. मग नंतर त्याच्या कानाला ते हे लावलं, ते काय असतं ते, आणि त्याच्यासोबत पण तो मस्त खेळत होता, एकदम भारी. आणि किती शांत बसल्या बघा ना, किती गोंडस वाटतोय तो. याची रील्स मी नक्कीच बनवून पोस्ट करेन. याच्यानंतर आम्ही आलो घरी आणि मग मनू आलती आणि अशाच प्रकारे आम्ही आता झोपून घेतो. गुड नाईट. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.